बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातील एकतानगर परिसर जलमय झाला। एकतानगरमधील 3 सोसायट्यांमध्ये पाणी साचलंय। खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। प्रशासनाकडून या संदर्भात सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला। प्रदीप कापसे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। प्रदीप, एकतानगर परिसर यावर्षी देखील आता जलमय झाल्याचं दिसतंय। सागर, अगदी बरोबर आहे। तर गेल्या वर्षीसारखी परिस्थिती नाही, मात्र नदीपात्राच्या बाजूला असणाऱ्या जवळपास 4 सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की जवळपास 4 सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये कमरे इतकं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। जलपूजन ही सोसायटी आहे। बी विंग, त्याचबरोबर ए विंग, सी आणि डी या 4 सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये कमरे इतकं पाणी आहे। वरच्या लोकांना आपण पाहतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर पडता येत नाही। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण या ठिकाणी पाहतोय। सागर, आपण जर पाहिलं तर सध्या आपल्याला रस्त्यावरती कमरे इतकं पाणी लागतं आणि पुढे जर आपण पाहिलं तर या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये एवढं पाणी आहे की नागरिकांना इथून बाहेर पडणं अशक्य आहे। त्यामुळे रात्रीच त्यांनी गाड्या असतील, दुचाक्या, त्याचबरोबर त्यांची तळमजल्यावरती राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेलं होतं। मात्र आपण पाहतो की पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला तर साधारणतः आपल्याला कमरे इतक्या पाण्यातून पुढे जावं लागतं। त्यामुळे इथल्या नागरिकांना घराबाहेर पडणं अशक्य झालेलं आहे। आपण पाहतो की वरच्या मजल्यावरती राहणारे लोक जे आहेत ते मात्र रात्रीपासून घराच्या बाहेर पडू शकत नाहीत। महानगरपालिकेची टीम जी आहे ते संपूर्ण परिसरामध्ये आपल्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवून आहे। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी रात्रीच या ठिकाणी पाहणी केलेली होती। मात्र 9 वाजता खडकवासला धरणामधून जवळपास 40,000 क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते सोडलं जाणार आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। महानगरपालिकेची टीम सगळ्या परिस्थितीवरती नजर ठेवून आहे। मात्र आपण पाहतोय की जवळपास 4 सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये कमरे इतकं पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मुळामुठा नदीच्या पात्रामधून जर कदाचित 40 पेक्षा अधिक वेगानं पाण्याचा विसर्ग जर सुरू राहिला तर मग मात्र पाण्याची उंची जी आहे त्या परिसरामध्ये आणखी वाढू शकते। मात्र आपण पाहतोय की पार्किंग जे आहे ते पूर्णपणे फुल भरले आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच प्रदीप, त्यामुळे एकतानगर भागातील नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।